तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, तर लोकांना असं वाटतं की संघाशी जी जवळीकता तुमची आहे त्या संघाच्या जवळीकतेमुळे ही नियुक्ती होते आहे. माझ्या आयुष्यातल्या 50 सार्वजनिक वर्षांमध्ये 35 वर्ष मी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बरोबर काम केलेलं आहे. 5 वर्ष मी सोनिया गांधींच्या बरोबर काम केलेलं आहे. 6 वर्ष मी माननीय नरेंद्र मोदी यांच्या बरोबर काम केलेलं आहे. असं असताना तुम्हाला फक्त मी संघाचा आहे असं का वाटावं? डॉक्टर मोहन भागवत यांनी सुद्धा माझ्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. त्यामुळे काही लोकांनी असा समज पसरवण्याचा प्रयत्न केला की मी संघाच्या फार जवळचा आहे. 2018 साली राष्ट्रपती पदासाठी माझा विचार व्हावा हे संघाने पुटआउट केलं होतं. आता तुम्ही विचार करा, याच्यावरून मी संघात ठरतो का? तुम्ही मराठीच्या सक्तीसाठी किंवा हिंदीच्या विरोधासाठी असं उभं राहताना दिसत नाही, असा एक लोकांचा आक्षेप आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? आम्ही समितीच्या शिफारसी स्वीकारणार नाही असं काही नेत्यांनी जाहीर केलं. नरेंद्र जाधवांना फिरू देणार नाही असंही काही नेते म्हणाले आणि माझ्याबद्दल बरीचशी बाष्कळ विधानं केली गेली. मी आज मितीला 44 पुस्तकं लिहिलेली आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये. लिटरेचरमध्ये म्हणजे साहित्य, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, संविधान, समकालीन इतिहास, तंत्रज्ञान एवढ्या सगळ्या विषयांना व्यापून माझं साहित्य उरलेलं आहे 44 पुस्तकांचं. हा अहवाल पुढच्या 25 ते 50 वर्षांसाठी बालक बालिकांचं भवितव्य ठरवणारा हा अहवाल आहे. हा अत्यंत महत्वाचा अहवाल आहे. त्रिवेज मीडियामध्ये प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती ही राज्य सरकारने जाहीर केली होती. त्या संदर्भात 2 GR ही निघाले होते. परंतु महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक विरोधातली परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीर केलं होतं की ही हिंदीची सक्ती ते GR आम्ही मागे घेत आहोत. परंतु हे करत असताना त्यांनी एक समिती नेमण्याची भूमिका घेतली होती आणि ती समिती नेमण्याचं सांगण्याबरोबर त्यांनी जे नाव घेतलं होतं ते म्हणजे भारताचे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी रद्द करण्याचा GR रद्द करण्याची भूमिका घेतली तरी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती नेमण्याची जी भूमिका घेतली त्यामागे नेमकं त्यांचं काही राजकारण आहे की काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांच्यासोबतच बोलतो आहोत. सर, आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो. नमस्कार आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना नमस्कार. सर, हा जो हिंदी सक्तीचा जो GR होता तो सरकारने मागे घेतला. तो मागे घेतल्यानंतर मराठी लोकांना असं वाटलं की हा आमचा विजय झाला. पण त्यामध्ये किंतु परंतु जो आला की एक समिती गठीत करणं. या समितीपर्यंत लोक ठीक होते, लोकांचा समितीला विरोध होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी जेव्हा तुमचं नाव घेतलं तर समितीला विरोध असण्याऐवजी तो तुमच्या नावाकडे सरकला. तर यामध्ये हे मुख्यमंत्र्यांचं राजकारण आहे की हा आपल्या प्रतिभेचा नेमका गौरव आहे, म्हणजे समितीचा अध्यक्ष म्हणून नेमताना. आपण सर्वप्रथम या संदर्भात काय सांगा? हे बघा, यातलं राजकारण जे आहे त्याकडे मी जाणार नाही, कारण तो माझा प्रांत नाही. परंतु या समितीची निर्मिती का झाली याबद्दल मला मुद्दाम तुम्हाला काही माहिती द्यावीशी वाटेल. आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. 2019-2020 या साली आपल्या देशामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, राष्ट्रीय शिक्षण धोरण. 1986 नंतर पहिल्यांदा हे धोरण जाहीर झालं आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक समिती निर्माण करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आपल्या देशातले फार मोठे संशोधक विद्वान आहेत, ते त्या समितीचे अध्यक्ष होते. त्या समितीने महाराष्ट्रामध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा एक विस्तृत अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये त्रिभाषा सूत्राबद्दल त्यांनी काय उद्गार काढलेले आहेत किंवा काय लिहिलेलं आहे इथपासून आपण सुरुवात करूया. हा रिपोर्ट माझ्या समोर आहे. हा माशेलकर समितीचा रिपोर्ट, त्याचं मराठी व्हर्शन, इंग्लिश व्हर्शन सुद्धा आहे.
त्याच्या पान 45 वरचं काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पान 45 माशेलकर समितीचा अहवाल. या अहवालामध्ये पृष्ठ क्रमांक 45 वरती असं म्हटलेलं आहे आणि मी ते शब्दशः उद्धृत करतो आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवल्या गेल्या पाहिजेत. पुढे ते असंही म्हणतात, अहवाल असंही म्हणतो, त्याच वेळी इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंत किंवा समकक्ष स्तरांपर्यंत आणि जर आवश्यक असेल तर 3-4 वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवणे सक्तीचे करण्यात यावे. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जो अहवाल सादर करण्यात आला, जो त्यावेळच्या सरकारने स्वीकारलेला आहे, त्याच्यामध्ये पहिलीपासून 12वी पर्यंत हिंदीची सक्ती करण्यात आलेली आहे, सुचवण्यात आलेलं आहे. आणि किंबहुना कॉलेजमध्ये सुद्धा पहिली 4 वर्ष हिंदी सक्तीचं केलं पाहिजे असं आर्ग्युमेंट केलेलं आहे. पण एक मिनिट, त्यावेळी मला सांगा, मराठीच्या नावानं ऊर बडवेपणा करणाऱ्या आताच्या या लोकांमध्ये याला कोणी विरोध केला होता? त्यावेळच्या सरकारने विरोध केला होता. त्यावेळच्या सरकारने सुद्धा हा अहवाल स्वीकारला होता. मग आता 2 पर्याय आहेत. हा अहवाल स्वीकारला आपण आहे तर त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे हिंदीची सक्ती करणे, किंवा हिंदीची सक्ती करणे चूक आहे अशी जर आपली भावना असेल तर या समितीने जे रेकमेंड केलेलं आहे, शिफारस जी केलेली आहे, त्याचा पुनर्विचार करणे. हे 2च उपाय आहेत. यापैकी हा दुसरा उपाय त्यांनी निवडलेला आहे. आणि या त्रिभाषा सूत्राचा पुनर्विचार करण्यासाठी, कारण हिंदी सक्तीची करणं हे अयोग्य आहे अशी सर्वसाधारण मराठी जनतेची भावना आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ते GR मागे घेतलेले आहेत. मग ते GR मागे घेतल्यानंतर मग त्याला पर्याय म्हणून काय आपण पुढे आणलं पाहिजे? हिंदीची सक्ती करायची जर नसेल, ते GR जर आपण मागे घेतले असतील तर हे त्रिभाषा सूत्र जे राष्ट्रीय समितीने सुचवलेलं आहे किंवा जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे सुचवण्यात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरता कशा प्रकारच्या सूत्राची अवलंब केला पाहिजे, कशा प्रकारची उभारणी केली पाहिजे याची तपासणी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे ही समितीच का मुळात नेमली असा प्रश्न हा गैरलागू आहे. ही समिती नेमली नसती तर तुम्हाला आधीच्या समितीचा डॉक्टर माशेलकरांचा स्वीकारला गेलेला हिंदी सक्ती करण्याचा रिपोर्ट अंमलात आणावा लागला असता. तो आणायला लागू नये म्हणून ही समिती आहे. पण सर, हे जे 3 भाषा फॉर्म्युला जो आहे, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाणांनी त्याचा प्रचार म्हणजे 68 मध्ये कोठारी आयोगाने ही भाषा फॉर्म्युला, तो 5वी ते 12वी असा राहिला. बरोबर. पण आता म्हणजे विविध तज्ञांचे जागतिक स्तरावर बालमानसशास्त्र शिक्षण तज्ञांचा जो अहवाल येतो त्यामध्ये असं म्हणतात की मूळ आपल्या बोलीभाषे किंवा आपल्या मातृभाषामध्ये जर आपण शिकलो तर विचार करण्याची जी गती ती थोडी अधिक होती. आणि त्यामुळे हिंदीला जो विरोध आहे, म्हणजे खरं म्हणजे दक्षिण भारतीय राज्यांनी 2च भाषा स्वीकारल्या आणि त्यामुळे इंग्रजी जाणून त्यांचे लोक जगभर पसरले. तर हिंदी ही ज्ञान भाषा नाही हा एक मराठी जणांचा जो आरोप आहे. त्यामुळे मुलं किंवा भावी काळामध्ये ते व्यक्तिमत्व म्हणून मोठे होत नाहीत, हा जो त्यातला आक्षेप आहे. याकडे आपण कसं बघतो? हे बघा, मी स्वतः मराठी भाषेच्या मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. किंबहुना म्युन्सिपाल्टीच्या शाळेमधून मी सुरुवात केलेली आहे. नंतर मुंबईच्या मराठी माध्यमाच्या छबिलदास या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि नंतर मला कधीही त्याचा त्रास झाला नाही. इंग्रजी वाचून माझं काही अडलं नाही. इंग्रजी भाषा मी उत्तम प्रकारे बोलतो, लिहितो, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यानंतर मी 10 वर्ष अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेमध्ये अर्थशास्त्रामध्ये PhD केलं. त्यानंतरच्या काही वर्ष मी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये
ॲडवायझर म्हणून 4.5 वर्ष कामगिरी केली. मला कुठेही ते आड आलं नाही. त्यामुळे मराठी माध्यमातून शिकणं हे महत्त्वाचं आहे, ही माझी भावना, भूमिका आणि ठाम धारणा आहे. त्याला प्रत्यवाय नाही. आता मुद्दा असा आहे की त्रिभाषा कशा प्रकारची असावी, कोणती भाषा कोणत्या इयत्तेपासून शिकवली गेली पाहिजे, सक्तीची केली गेली पाहिजे, याबद्दल वाद आहे. आणि तो जो वाद आहे त्यासाठी सगळा विचार करण्यासाठी या समितीची निर्मिती केलेली आहे. ही समिती गठीतही झाली नाही. मुद्दाम इथे हे सांगतो तुम्हाला की काल तिथे धरणं धरण्यात आलं आझाद मैदानामध्ये. आम्ही समितीच्या शिफारसी स्वीकारणार नाही असं काही नेत्यांनी जाहीर केलं. आम्ही नरेंद्र जाधवांना फिरू देणार नाही असंही काही नेते म्हणाले. आणि माझ्याबद्दल बरीचशी बाष्कळ विधानं केली गेली. आता तुम्ही कल्पना करा की ही समिती अजून गठीत झालेली नाही. फक्त अध्यक्षांची घोषणा केलेली आहे. समिती गठीत झालेली नाही. मग समितीचा निर्णय काय होईल हे अंतर्ज्ञानानं यांना सगळ्यांना कळलेलं आहे आणि त्यांनी तसं त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. हा किती आश्चर्यकारक प्रकार आहे. आणि याचा संबंध माशेलकरांचा रिपोर्ट अहवाल ज्यावेळी आला त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. तो ऍक्सेप्ट झाला. त्याही वेळी कोणी मराठीच्या उरबडवेपणा करणाऱ्या कोणीही त्याला विरोध केला नव्हता. परंतु आता विरोध होतो. याचं कारण काय? आता केवळ महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत हा योगायोग असू शकतो का मराठीबद्दलचं प्रेम परत उफाळून येण्यासाठी? पण लोकांचा जो आक्षेप आहे म्हणजे तुम्ही एक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहात, पण जेव्हा भाषेची सक्ती होती शिक्षण क्रमात, बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते काही 3 भाषा फॉर्म्युला हा सक्तीचा करत नाही, म्हणजे तसा कायदा नाहीये. पण महाराष्ट्रात ते होतंय झालं. पण आता लोकांचा आक्षेप जो आहे की समिती गठीत होणं यावर लोकांचा आक्षेप आहे. पण समितीमध्ये जेव्हा तुमचं नाव येतं तर लोकांचं म्हणणं आहे की ते अर्थतज्ञ आहेत, ते बालमानसशास्त्र तज्ञ किंवा शिक्षण तज्ञ, अशा कुठल्याही गोष्टींमधले ते तज्ञ नाहीत असं लोकांचा आक्षेप आहे. मग तरी मुख्यमंत्र्यांनी तुमचं नाव घेऊन म्हणजे नेमकं काय साध्य केलं सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे एखादं पद स्वीकारताना किंवा एखाद्या समितीचं अध्यक्षपद स्वीकारताना तिथे काय गुण आवश्यक असतात मी सांगतो तुम्हाला. म्हणजे अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं गंमत म्हणून सांगतो. संरक्षण मंत्री होण्यासाठी तुम्हाला आधी पैलवान असावं लागतं का हो? नाही ना. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होण्यासाठी तुम्हाला बँकिंग मधलं एक्सपर्ट असावं लागतं का? चिंतामणराव देशमुख यांनी बॉटनीमध्ये अभ्यास केला होता. आता जे गव्हर्नर होते नुकतेच रिटायर झालेले त्यांनी ते इतिहास हा विषय त्यांचा होता. इथे महत्वाची गोष्ट काय असते की तुमचा वकूफ काय आहे, तुम्हाला व्यासंग किती आहे, तुम्हाला अनुभव किती वेगळा वेगळा आहे, हे सगळं लक्षात घेऊन आणि विशेष म्हणजे तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या तज्ज्ञांमध्ये समन्वय साधण्याचं आणि त्यातून एका निष्कर्षाप्रत येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे अशीच व्यक्ती ते पद धारण करू शकते. आता बालमानसशास्त्राबद्दल बोलता तुम्ही. बालमानसशास्त्र माझा विषय नाही, परंतु तसे तज्ज्ञ मी घेऊ शकतो ना माझ्या कमिटीवरती. सरकार घेऊ शकतं, त्याला काय अडचण नाही. आणि शिक्षणाशी माझा संबंध नाही हे म्हणणं केवळ मूर्खपणाचं आहे. मी तुम्हाला कारण सांगतो त्याचं. पहिलं कारण, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो मी. दुसरं कारण, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असताना मला दिल्लीला बोलावण्यात आलं. नियोजन याचा उल्लेख हे लोक करत नाहीत आणि चुकीचा उल्लेख फायनान्स कमिशन म्हणून करतात. त्यांना फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग आणि नियोजन आयोग यातला फरक सुद्धा काही राजकारण्यांना आपल्या कळत नाही. वित्त आयोग हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधले वित्तीय संबंध ठरवण्यासाठी असतो. त्या उलट नियोजन आयोग हा भारताची पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी काम करत आलेला होता. आता त्याचं रूपांतर नीती आयोगात झालेलं आहे. परंतु त्या नियोजन आयोगामध्ये माझी नेमणूक पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली. त्यावेळी माझ्याकडे काय पोर्टफोलिओ होता तुम्हाला माहिती आहे का? समग्र शिक्षण हा माझा पोर्टफोलिओ होता. समग्र शिक्षण
म्हणजे त्याच्यामध्ये प्रायमरी एज्युकेशन आलं, सेकंडरी एज्युकेशन आलं, हायर एज्युकेशन आलं, टेक्निकल एज्युकेशन आलं. म्हणजे या सगळ्या शिक्षण क्षेत्राचा काही लोकांनी म्हटलेलं आहे की UGCच्या चेअरमनला करायला आहोत. अहो, UGC चेअरमन माझ्या हाताखाली काम करत होते. असं काय करतो तुम्ही? AICTE त्याचे चेअरमन मला रिपोर्ट करत होते. भारतभराच्या शिक्षणाचं नियोजन, प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण या सगळ्यांचं नियोजन करायचं 12व्या योजनेमधलं काम मी केलेलं आहे. आणि अनेक महत्वाच्या योजना ज्यामध्ये शालेय शिक्षणाच्या योजनाही आहेत त्यामध्ये त्याला बल देण्याचं काम हे मी प्लॅनिंग आयोग कमिशनचा सदस्य म्हणून मी केलेलं आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो की रुसा नावाची एक योजना होती, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की या अत्यंत महत्वाच्या योजनेचा बाप मी आहे. आणि हे सरकारी रिपोर्टमध्ये तुम्हाला कुठेही दिसून येईल की ही योजना कोणी सुरू केली, कोणाच्या पुढाकाराने सुरू झाली आणि ती कशी पसरलेली आहे. त्याचं आता नाव बदलून वेगळं PM उषा असं काहीतरी नाव केलेलं आहे. परंतु पूर्वी नाव जे होतं ते राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, जे मी सुरू केलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा मला अनुभव नाही असं म्हणणं हे एकतर बेफिकिरीचं, बेमुरवत, अत्यंत अयोग्य असं विधान आहे. हे अज्ञानमूलक आहे किंवा हे हेतू पुरस्सर बदनामी करण्याचं आहे. त्यामुळे मला अनुभव नाही त्याचा म्हणून मला तरी सुद्धा मला का केलेलं आहे असा प्रश्न काही लोकांना पडतो किंवा पाडला जातो. त्याच्या मागे कारण हे आहे. पण सर, म्हणजे आता या समितीमध्ये तुम्हाला अध्यक्ष म्हणून घेतलं. हो, लोकांना असं वाटतं, म्हणजे लोकांची एक शंका, संशय किंवा आक्षेप, लोकांना असं वाटतं की सरकार किंवा मुख्यमंत्री जेव्हा GR मागे घेतात आणि कमिटी नेमतात तर याचा अर्थ की त्यांना जी सक्ती लादायची, हिंदीची सक्ती, ती लादून घेण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून होईल. सरकार जेव्हा आयोग किंवा समिती नेमतं तर त्याला काही कक्षा आखून देतं. तर ही जी तुमची समिती अध्यक्ष म्हणून तुम्हाला नेमताना सरकारने काही कक्षा आखून दिली आहे का? कक्षा आखून दिली, त्याचा GR आहे. हे पहा, याचं काम करताना GR मध्ये थोडासा निर्देश केलेला आहे. पण मी कसं काम करणार आहे तुम्हाला सांगतो. मी ठरवलेलं आहे, कारण या क्षेत्रातलाही तज्ज्ञ मी आहे. तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी थोडासा विनय बाजूला ठेवून मी आज मितीला 44 पुस्तकं लिहिलेली आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये. मी अर्थतज्ञ आहे आणि म्हणून शिक्षण क्षेत्राचा मला पुरेसा अनुभव नाही असं म्हणणाऱ्या महाभागांना मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की ज्यावेळी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्यानंतरचा त्यावरचा पहिला ग्रंथ कोणी लिहिला होता? तो ग्रंथ मी लिहिला होता. आणि हा तो ग्रंथ आहे 2020 साली प्रसिद्ध झालेला, ज्याचं शीर्षक आहे द फ्युचर ऑफ द इंडियन एज्युकेशन सिस्टम, हाऊ रिलेव्हंट इज दी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. हे काय दर्शवतं? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या चळवळीत मधल्या एका नेत्याने असं म्हटलं होतं की मी एक दखलपात्र पुस्तक लिहिलेलं आहे. आता यापेक्षा मोठा अन्याय असू शकत नाही. ज्या पुस्तकाबद्दल ते बोलता आहेत ते पुस्तक हे आहे, आमचा बाप आणि आम्ही. आणि हे पुस्तक मी ठामपणे सांगतो, मराठी भाषेच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे. याच्या 200वी आवृत्ती आता आलेली आहे, 201वी आवृत्ती आता आलेली आहे. आणि सगळी मराठी पॉप्युलर पुस्तकं ही 2 किंवा 3 भाषांमध्ये जातात. हे 14 भाषांमध्ये गेलेलं आहे. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे 8 लक्ष कॉपी या पुस्तकाच्या विकल्या गेलेल्या आहेत. आणि हे टिकोजीराव म्हणतात की त्यांनी एक दखलपात्र पुस्तक लिहिलेलं आहे. माझा मराठीशी काही संबंध नाही. मी एकूण 44 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यापैकी, आणि ही मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3 भाषांमध्ये. आणि विषय तुम्ही पहा, साहित्य तर आहेच, त्याचबरोबर आता रवींद्रनाथ टागोरांचं समग्र व्यक्तिमत्व 3 पुस्तकांच्या माध्यमातून मराठी वाचकांच्या पुढे कोणी आणलं? ते मी आणलेलं आहे. त्रिवेणी, ग्रंथ त्रिवेणी, ज्याचं प्रकाशन स्वतः यांनी केलं होतं, प्रणब मुखर्जींनी केलं होतं दिल्लीमध्ये 150व्या रवींद्रनाथ टागोरांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं. तर लिटरेचरमध्ये म्हणजे साहित्य, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, संविधान
समकालीन इतिहास, तंत्रज्ञान एवढ्या सगळ्या विषयांना व्यापून माझं साहित्य उरलेलं आहे 44 पुस्तकांचं. बरं, ही पुस्तकं झाली. त्यानंतर मी 200 पेक्षा जास्त शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर. त्या पलीकडे जाऊन मी 34 समित्यांचे अहवाल तयार केलेले आहेत. 34 समित्यांचे. तुम्ही दाखवा ना कोणी केलेलं आहे. हो, दाखवा ना, मला एक माणूस दाखवा. आणि हे सगळी पदं जबाबदारीचे पद असताना सुद्धा मी एवढी निर्मिती केलेली आहे. आणि कोणीतरी टिक्कोजीराव म्हणतो की यांनी एक पुस्तक लिहिलेलं, यांचा मराठीशी काय संबंध आहे. पण सर, ही जी ग्रंथ निर्मिती जी तुम्ही केली ती एक विचारवंत म्हणून, एक विश्लेषक, तज्ञ या सगळ्या भूमिकेतून केलेली. पण आता तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, तर लोकांना असं वाटतं की संघाशी जी जवळीकता तुमची आहे त्या संघाच्या जवळीकतेमुळे ही नियुक्ती होते आहे. आणि दुसरं की संघाशी जवळीकता असल्यामुळे कदाचित संघाला किंवा भाजपला धार्जिण्या असण्याचा अहवाल येऊ शकतो, ही जी लोकांची शंका किंवा संशय. तर या संदर्भात नेमकं तुम्हाला सांगतो ना तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मी या संस्थेचं या समितीचं कामकाज कसं करणार आहे हे तुम्हाला आधी सांगतो. त्याच्यावरनं तुम्ही आता माझी नियुक्ती का केली हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारावा. मला त्यांच्या मनात शिरकाव करून ते सांगणं शक्यच नाही. ही समिती कसं काम करणार आहे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जिथून सुरुवात झाली ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, यामध्ये त्रिभाषा सूत्राबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याचं करेक्ट इंटरप्रिटेशन काय आहे, इथून सुरुवात मी करणार. नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये या त्रिभाषा सूत्राची नेमकी काय परिस्थिती आहे, किती भाषा आणि कधी कोणत्या इयत्तेपासून त्यांनी सुरू केलेल्या आहेत याची मी पाहणी करणार आहे. त्याचबरोबर जगातल्या इतर देशांमध्ये मल्टीलिंग्वल जे देश आहेत, युरोपमधले देश, या सगळ्या विकसित देशांमध्ये कुठलं माध्यम वापरलं जातं शिक्षणासाठी, तिथे काय फॉर्म्युला असतो लँग्वेजचा. अर्थात आपल्या एवढ्या भाषा कुठेच नाही आहेत, पण तरी सुद्धा तिथे कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला वापरला जातो. या सगळ्यांचा अभ्यास करून जास्तीत जास्त बालक आणि बालिका, तुम्ही एक लक्षात घ्या, हा जो अहवाल आहे हा अहवाल पुढच्या 25 ते 50 वर्षांसाठी बालक बालिकांचं भवितव्य ठरवणारा हा अहवाल आहे. हा अत्यंत महत्वाचा अहवाल आहे. त्यामुळे ज्यावेळी मला असा प्रश्न करतात की तुम्ही कशाला स्वीकारलं, हे तुम्ही स्वीकारायलाच नको होतं. अरे मी काय करायला हवं ते मी ठरवणार आहे. आणि हा फार मोठा बहुमान आहे की एवढ्या महत्वाच्या विषयावरच्या समितीचं अध्यक्षपद मला देण्यात आलेलं आहे. हा माझा बहुमान मी समजतो. आणि याचं जास्तीत जास्त उत्तमात उत्तम काम करणं आणि जास्तीत जास्त बालक बालिका आणि यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उभारणी देण्यासाठी जास्तीत जास्त चांगला कसा अहवाल तयार करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आता इथे ज्यांना राजकारण आणायचं त्यांनी आणावं, माझं काहीच म्हणणं नाहीये, माझा राजकारणाशी संबंध नाही. बिलकुल. पण सर, ज्यांचा हिंदीला विरोध आहे, हिंदी सक्तीला विरोध, त्यांचं म्हणणं असं असतं की हिंदी जो बेल्ट आहे किंवा हिंदी भाषा ज्यात प्रामुख्याने बोलली, त्याला गायपट्टा नावाचा शब्द अलीकडे तर त्याला गोबरपट्टाही म्हणतात काही. तर त्या पट्ट्यामध्ये जे काही राजकारण आहे, सांस्कृतिक समाजकारण आहे सगळं, तर ते मानवी समाजाला अधोगतीकडे नेणारं किंवा प्रतिगामी अशा स्वरूपाचं आहे. आणि त्यामुळे हिंदीच्या माध्यमातून अशा प्रकारची प्रतिगामी संस्कृती रुजवण्यासाठी हा प्रयत्न होतोय असा लोकांचा आक्षेप आहे. तर या अनुषंगाने तुम्ही मग या हिंदी भाषेच्या सक्तीकडे कसं पाहता? हे पहा, हा लोकांचा जो आक्षेप आहे त्याबद्दल उत्तर द्या. ज्यांच्याबद्दल आक्षेप आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं. त्यांचं उत्तर द्यायला मी त्यांचा प्रवक्ता नाही, त्यामुळे त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही, मी द्यायची माझी इच्छा नाही. आता तुम्ही म्हणाल की मी संघाचा आहे म्हणून, मगाशी तुम्ही म्हटलं की संघाचा आहे. तुम्हाला एक मुद्दाम सांगतो, माझ्या पुस्तकांची जी प्रकाशनं झालेली आहेत ना, ती फार मोठ्या लोकांच्या हस्ते झालेली आहेत. उदाहरणार्थ 2005 साली स्वतः डॉक्टर मनमोहन सिंगांनी माझ्या 7 पुस्तकांचं पंतप्रधान असताना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्याचं प्रकाशन केलं होतं. त्यानंतर 2 उपराष्ट्रपतींनी माझ्या अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलं. त्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपले वित्तमंत्री होते प्रणब मुखर्जी, त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. या परंपरेमध्ये
डॉक्टर मोहन भागवत यांनी सुद्धा माझ्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. त्यामुळे काही लोकांनी असा समज पसरवण्याचा प्रयत्न केला की मी संघाच्या फार जवळचा आहे. संघाच्या मी जवळचा आहे तर तुम्ही कल्पना करा, माझ्या आयुष्यातल्या 50 सार्वजनिक वर्षांमध्ये 35 वर्ष मी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बरोबर काम केलेलं आहे. 5 वर्ष मी सोनिया गांधींच्या बरोबर काम केलेलं आहे. 6 वर्ष मी माननीय नरेंद्र मोदी यांच्या बरोबर काम केलेलं आहे. असं असताना तुम्हाला फक्त मी संघाचा आहे असं का वाटावं? हा अपप्रचार आहे आणि त्या अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नये. आता मी मनमोहन सिंगांच्या बरोबर 35 वर्ष काम केल्यानंतर मी संघाचा आहे असं कोण शहाणा माणूस म्हणू शकेल? किंवा मी सोनिया गांधींनी माझी राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली आणि त्यांच्याबरोबर जवळून काम करण्याची मला संधी मिळाली, ते काय मी संघाचा होतो म्हणून? हे पसरवण्यात आलेलं आहे मुद्दाम की मी त्यांनी डॉक्टर मोहन भागवत यांनी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलं म्हणून. आणि म्हणूनच तुम्हाला मी माहिती दिली की तुम्ही हे सगळं पहा की एवढ्या सगळ्या लोकांनी, राष्ट्रीय नेत्यांनी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. तिथे दुसरा मुद्दा, काही लोकांनी असं म्हटलेलं आहे चुकीचं, एका राजकीय नेत्याने असं म्हटलं की त्यांना संघाने उपराष्ट्रपती पदासाठी प्रस्ताव दिला होता. चूक आहे. त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी प्रस्ताव नव्हता दिला. संघाने प्रस्ताव दिला होता तो राष्ट्रपती करण्यासाठी. 2018 साली राष्ट्रपती पदासाठी माझा विचार व्हावा हे संघाने पुट आउट केलं होतं. आता तुम्ही विचार करा, याच्यावरून मी संघाचा ठरतो का? जर मी याच्यावरून संघाचा ठरत असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर अब्दुल कलाम आझाद ज्यांचा राष्ट्रपतीपदी ज्यांची नियुक्ती झाली ती संघाचा आणि पंतप्रधान भाजपचा पंतप्रधान असतानाच झाली होती. तुम्ही असं म्हणू शकता का की डॉक्टर अब्दुल कलाम आझाद हे संघाचे छुपे होते? म्हणजे यातला लॉजिक किती अतार्किक ही गोष्ट आहे हे कृपा करून आपण लक्षात घ्या. प्रचार आणि वास्तवता याच्यामध्ये फरक करायला आपण शिकलं पाहिजे. प्रचार सहजपणे करता येतो, काय वाटेल ती विधानं करता येतात. काही विधानं मुद्दाम दडपून ठेवली जातात, काही मुद्दाम प्रक्षोभक अशी विधानं करण्यात येतात, त्याला काही अर्थ नसतो. मी तुम्हाला एकच सांगेन की समितीचं काम अजून सुरू झालेलं नाही. समितीच्या सदस्यांची नियुक्ती सुद्धा अजून जाहीर झालेली नाही. ती लवकरच जाहीर व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि मी जास्तीत जास्त बालक आणि बालिका यांच्या आयुष्याच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा अहवाल सादर करणे हे माझं कर्तव्य आहे. हा माझा बहुमान आहे, हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी निपक्षपातीपणे आणि अत्यंत प्रामाणिकपणे तो अहवाल मी तयार करणार आहे आणि सादर करणार आहे. त्यावर निर्णय घ्यायचं काम अर्थातच शासन करणार आहे. तो अधिकार माझा नाही, तो लोकनियुक्त शासनाचा अधिकार आहे. परंतु हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे, ही जी हिपोक्रसी आहे की माशेलकरांचा रिपोर्ट जो हिंदी भाषेची सक्ती करू इच्छितो त्याला विरोध करायचा नाही, त्यावेळी गप्प बसायचं, त्यावेळच्या सरकारने तो स्वीकारायचा तरी इतरांनी काही गळा काढायचा नाही, त्याबद्दल गप्प बसायचं. आणि आता निवडणूक जवळ आल्यानंतर अचानक पुळका येतो, हे सगळंच विचित्र म्हणता येणार नाही, समजण्यासारखं आहे. परंतु त्याने आपण वाहवत जायचं काहीच कारण नाही. बरोबर. पण सर म्हणजे एक मी तो कदाचित या विषयाच्या आवाक्यापलीकडचा प्रश्न असेल की हा जो हिंदी विरोध आहे, म्हणजे आतापर्यंत राष्ट्रीय पक्ष असतील, म्हणजे काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पक्ष असतील, हे राष्ट्रीय स्वरूपाचे पक्ष अशा विषयांवर उतरले नाही, पण ते देखील या हिंदी सक्तीच्या विरोधात उतरले. म्हणजे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या भूमिकेला एक प्रकारे विरोधाभासी पद्धतीने ते उभे राहिले, परंतु ते मराठीच्या साठी सक्षमपणे उभे राहिले असं ते दिसतंय. तर अशा वेळी म्हणजे तुम्ही एक जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व आहात, तर तुम्ही मराठीच्या सक्तीसाठी किंवा हिंदीच्या विरोधासाठी असं उभं राहताना दिसत नाही असा एक लोकांचा आक्षेप आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय? अहो, माझं सगळं आयुष्यच मी मराठीसाठी प्रतिकात्मकरित्या उभा राहिलेलो आहे. माझं शिक्षण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत मराठी भाषेच्या माध्यमातून झालेलं आहे. छबिलदासमध्ये मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे मराठी ही माझ्या अत्यंत जवळची आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
असं कोण म्हणते की मराठीची सक्ती असू नये? मराठीची सक्ती असली पाहिजेच असं माझं मत आहे. आणि मातृभाषेतून शिक्षण देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे जागतिक सगळ्या तज्ज्ञांचं जे मत आहे त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे आणि माझाही अनुभव तोच आहे. त्यामुळे खोटा प्रचार करण्यात काय अर्थ काय त्याला आहे? ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करू द्यावं, पण त्यातली हिपोक्रसी जी आहे, दुटप्पीपणा जो आहे, तो आपण कृपा करून लक्षात घ्यावा आणि लोकांनी तो समजून घ्यावा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की या समितीचा अहवाल हा निपक्षपातीपणे, कोणाचंही न ऐकता, प्रामाणिकपणे आणि सगळ्या स्टेक होल्डर्स ज्यांना म्हणतात त्या सगळ्या भागधारकांचं त्यांची मतं लक्षात घेऊन, त्यांची निवेदनं घेऊन नंतरच मी हा अहवाल तयार करणार आहे. त्या अहवालात काय असेल हे मला सांगता येणार नाही, परंतु तो अहवाल अत्यंत प्रामाणिकपणे दिलेला असेल, निपक्षपातीपणे दिलेला असेल, कोणाच्याही सांगण्यावरून दिलेला नसेल आणि जास्तीत जास्त बालक आणि बालिका यांच्या आयुष्यातल्या उभारणीसाठी तो जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल अशी ग्वाही मी या निमित्तानं तुमच्या या मुलाखतीमध्ये मुद्दाम सर्व मराठी जनतेला देऊ इच्छितो. सर, एक जाता जाता एक प्रश्न, म्हणजे तो कदाचित तोही या विषयाशी निगडीत नसेल. तुम्ही मगाशी म्हटलात की मनमोहन सिंग यांच्याबरोबर, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 35 वर्ष, सोनिया गांधी यांच्याबरोबर 5 वर्ष, म्हणजे जवळपास 40 वर्ष तुम्ही काँग्रेस, 30 वर्ष, 30 वर्ष, नाही 40 वर्ष म्हणजे काँग्रेसच्या सत्तेसोबत काम केलं. आणि तोपर्यंत समाज किंवा आंबेडकरेट समाज आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्यामध्ये कुठेही दुरावा नव्हता असे. पण असं काय झालंय काय की तुम्ही संघाच्या जवळ आलेत आणि आंबेडकरेट समाज आणि तुमच्यामध्ये एक वितुष्ट आलं, म्हणजे असं जाणवतं? नाही, अजिबात मी हे मान्य करू इच्छित नाही काय वितुष्ट काही आलेलं आहे. माझी तुम्ही कृपा करून त्या जातीय अँगल मधून याच्याकडे पाहूच नका. योग्यता नावाची काही गोष्ट असते ना. तुम्ही साधा विचार करा की मनमोहन सिंगांना, सोनिया गांधींना, नरेंद्र मोदींना जो माणूस हवासा वाटतो कामासाठी, काहीतरी योग्यता असेल ना, की त्याची जात हीच त्याची योग्यता आहे. जात हीच माझी योग्यता असती तर ही 44 पुस्तकं कोणी लिहिलेली असती? 35 कमिट्यांचे निवेदन कोणी केले, 35 कमिट्यांचे अहवाल कोणी केले असते आणि 200 पेक्षा जास्त शोध निबंध कोणी लिहिले असते? बरं, हे वितुष्ट आले तुम्ही म्हणता ना, ते किती खोटं आहे तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी नियोजन आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी माझा चार्ज मुख्यत्वे करून शिक्षणाचा होता. हे आपण मगाशी बोललो. आता तो विषय जरा बाजूला ठेवा. माझ्याकडे इतर काय विषय होते? लेबर, एम्प्लॉयमेंट, स्किल डेव्हलपमेंट, युथ अफेअर्स अँड सोशल जस्टिस, सामाजिक न्याय हा विषय माझ्याकडे होता. सामाजिक न्याय हा विषय माझ्याकडे असताना माझ्या लक्षात आलं की जे शेड्यूल्ड कास्ट सब प्लॅन आणि ट्रायबल सब प्लॅन या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून पैसा हा दलित समाजाकडे न जाता, आदिवासी समाजाकडे न जाता त्यातला मोठा हिस्सा इतरत्र वळवला जातो. यासाठी मी संघर्ष केला. हे पहा, संघर्ष करण्याचे 2 मार्ग आहेत. एक रस्त्यावर येऊन संघर्ष करणं आणि दुसरा व्यवस्थेमध्ये राहून संघर्ष करणं. माझ्या आयुष्यभरात मी व्यवस्थेमध्ये राहूनच संघर्ष केलेला आहे आणि तो दलितांच्या फेवरमध्येच केलेला आहे. त्यावेळी मी अशी भूमिका घेतली की एक तर याबद्दल तुम्ही श्रेय घ्यायचं बंद करा किंवा हे पैसे लाटू नका, हे पैसे दुसरीकडे वळवले जाऊ देऊ नका. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माझीच समिती नेमली होती आणि मग त्या समितीने जो अहवाल दिला त्या आधारावरती 1 वर्षामध्ये सोशल जस्टिसचं बजेट 80% वाढवलेलं आहे. आणि हे प्रणब मुखर्जी मुख्यमंत्री होते, त्यांनी आपल्या अर्थमंत्री बजेटचं प्रेझेंटेशन करताना स्वतःच कौतुक करताना सांगितलेलं आहे की 80% वाढ या खर्चामध्ये 1 वर्षात आम्ही केलेली आहे. तर ते श्रेय त्यांनी घेतलं ते ठीक आहे, पण त्याचा प्रणेता मी होतो आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. दुसरी गोष्ट, दिल्लीमध्ये 2 फार महत्वाची स्मारकं झालेली आहेत. एक डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मेमोरियल आणि त्यांचं दुसरं जे मेमोरियल आहे त्यांचं निधन जिथे झालं, महापरिनिर्वाण झालं तिथे. या दोन्हीचा
या दोन्हीचा आराखडा करण्याचं काम कोणी केलेलं आहे? हे मी केलेलं आहे. ही जबाबदारी माझ्यावर त्या सरकारने सोपवली होती. आता हे वितुष्ट आल्याचं लक्षण आहे का? हे अज्ञानाचं लक्षण असू शकतं किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर केल्याचं असू शकतं. तुमच्यावर हा आंबेडकरी समाज प्रेमही एवढं करतो, म्हणजे संबंध देशामध्ये एक भावना आहे की तुमची योग्यता प्रतिभा ही इतक्या उंचीवर होती की तुम्हाला या देशाचं गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर बनवलंच पाहिजे होतं. ही लोकभावना आहे म्हणजे आंबेडकरी समाजाची. ठीक आहे, हे झालं नाही तर या सगळ्या बाबतीत तुम्हाला काही खंत वाटते? नाही, खंत वाटायचा प्रश्न नाही. तुम्हाला सांगतो, मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर अवश्य झालो असतो. त्यावेळी असं झालं होतं की हे पहा, माझे तारापूर नावाचे एक बॉस होते, माझे मेंटॉर होते. माझे मेंटॉर बहुतेक एक माझा सगळ्यात मोठा मेंटॉर हा रिझर्व्ह बँकेत असताना पारशी बाबा होते तारापूर, आणि केंद्र सरकारमध्ये असताना डॉक्टर मनमोहन सिंग. आता हा योगायोग आहे असं मला वाटत नाही बरं का, तुम्ही लक्षात घ्या आतली बाब. तारापूर यांनी असं म्हटलं होतं, जाहीरपणे म्हटलं होतं की अनलेस डॉक्टर जाधव, अनलेस यू गो अँड पंच द गव्हर्नर ऑन हिज नोज, अनलेस यू डू दॅट, नोबडी कॅन स्टॉप यू फ्रॉम बिकमिंग गव्हर्नर. ही त्यांची भावना होती आणि त्यांनी जाहीरपणे प्रकट केली होती. पण मी झालो नाही गव्हर्नर. का बरं? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मी अफगाणिस्तानमध्ये असताना विलासराव देशमुखांनी मला निमंत्रण देऊन बोलवून घेतलं पुणे विद्यापीठाचा कुलगुरू व्हायला, आणि मी तिथे 1.25 कोटी रुपयाची नोकरी सोडून देऊन मी 6 लाखाची नोकरी पत्करली, 93% कपात घेऊन. कारण माझा हेतू हा प्रामाणिकपणे काम करण्याचा होता. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्या क्रेडेन्शियल लक्षात जर घेतले, जर मी खाजगी क्षेत्रात काम केलं असतं तर कदाचित फॉर्च्यून 500चा मी अध्यक्ष झालो असतो, कोट्यावधी रुपये मी कमावले असते. परंतु माझ्या आयुष्यभर मी सार्वजनिक क्षेत्रात काम केलेलं आहे, कमी पगाराच्या नोकरीवर. का बरं? मला शक्य नव्हतं का? काही तत्व होती, आणि ही तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली तत्व होती. बाबासाहेब आंबेडकर का म्हणत होते की अधिकाराच्या जागा पटकावा? याचं कारण, तुम्ही त्या जागा पटकवल्यानंतर तुम्ही समाजाच्या उपयोगासाठी येऊ शकता, ही त्यामागची धारणा होती. आणि तीच माझी धारणा आहे, आणि त्यांचा अनुनय करतच मी पुढे आलेलो आहे. आणि असं असताना तुम्ही एक लक्षात घ्या की असं असताना मी आयुष्यभर नेहमी सामाजिक क्षेत्रासाठीच काम केलेलं आहे. आणि पुणे विद्यापीठाचा मी कुलगुरू असताना तिथे इतकं चांगलं चाललेलं होतं की मला रिझर्व्ह बँकेने सांगितलं की आता तुम्ही आवरा आणि आता तुम्ही परत या, आम्ही तुम्हाला त्या प्रमोशन देऊ इच्छितो. आणि मी गव्हर्नर त्यानंतर काही वर्षात झालो असतो. परंतु ते इतकं चांगलं चाललं होतं आणि मी इतके बदल घडवून आणले पुणे विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठातलं कोणी तुम्हाला सांगेल, आणि आमूलाग्र बदल मी घडवून आणले होते. आणि ते समोर दिसत होता ना परिणाम, समोर मला दिसत होता परिणाम. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ज्यावेळी फार आग्रह धरला त्यावेळी मी त्यांना पत्र लिहिलं की मी काही येत नाही, आणि मी राजीनाम्याचं पत्र लिहिलं. त्यावेळेचे गव्हर्नर होते सुब्बाराव, त्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं, अरे बाबा तुला नसेल यायचं, तू नको येऊ, पण राजीनामा नको देऊ. त्यांनी फार आग्रह करायला सुरुवात केली की आम्ही हे करू ते करू. मी राजीनामा पाठवून दिला, कारण आय वॉज एन्जॉईंग व्हॉट आय वॉज डुईंग. पहिली गोष्ट. तर त्यावेळी मला बोलावून सांगण्यात आलं की तुम्ही राजीनामा मागे घ्या आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करा. स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज तुम्ही केला म्हणजे तुम्हाला सगळे तुमचे ॲरियर्स वगैरे मिळतील. मला माहित नव्हतं ते, त्यांनी सांगितलं म्हणून ते मी केलं. त्यावेळी मी 53 वर्षाचा होतो आणि त्यावेळी मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी जर रिझर्व्ह बँकेत राहिलो असतो तर हमखास गव्हर्नर झालो असतो. ही एक बाब. दुसरी बाब, मला राजकारणामध्ये यायला अनेक वेळा प्रवृत्त करण्यात आलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या रूममध्येच, माझी पत्नी इथे आहे, यांनी स्पेशल जयराम रमेश यांना पाठवलं होतं माझ्याकडे की तुम्ही रिझर्व्ह बँक ही आता तुमच्यासाठी फार लहान आहे, तुम्ही सोडा रिझर्व्ह बँक आणि तुम्ही राजकारणात या आणि तुम्हाला आम्ही वित्तमंत्री करणार आहोत, असं 2004च्या निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं. माझ्या पत्नीने त्याला विरोध केला, सांगितलं आपली मुलं शिकतायत, तुम्ही काय राजकारणाच्या आजूबाजूला जायचं नाही. आणि ते बरोबरच होतं, त्या स्टेजला ते बरोबरच होतं. त्यामुळे मी ते स्वीकारलं नाही, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. नंतर एवढं सगळं काम केल्यानंतर एक वेळ अशी आली की संघाने, त्यांचं काय कॅल्क्युलेशन होतं ते त्यांनाच माहिती, मला माहिती असेल तर काही कारण नाही, परंतु त्यांनी माझं नाव
राष्ट्रपती पदाचं. पण ते होऊ शकलं नाही. तर ती अनेक कारण आहेत, त्यामध्ये आपल्याला जायचं काय कारण नाही. डॉक्टर तर मुद्दा असा आहे की या सगळ्यामधून मी गेलेलो आहे आणि थ्रूआउट माझी भावना जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकाराची पदं घेऊन सर्वसामान्यांची सेवा करणं हेच माझ्या आयुष्याचं इतिकर्तव्यता आहे असं मी मानलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही पहा, अमेरिकेला मी गेलो उच्च शिक्षणासाठी, त्यावेळी गुणांचा उच्चांक केला होता अमेरिकेमध्ये, परंतु मी लगेच परत आलो. एका आठवड्यात मी अमेरिकेतून परत आलो. त्यावेळी अमेरिकेतून परत येत नव्हते, तिकडेच चिकटून राहत होते. मी एकटाच माणूस असा आहे की मी परत आलो. त्यानंतर IMF मध्ये गेलो काम करायला, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही इथेच थांबा आता. मी म्हटलं नाही, मला माझ्या देशात जायचंय. आणि मी माझ्या देशात परत आलो. कुठलंही बंधन नव्हतं माझ्यावर, परंतु सार्वजनिक सेवा हा माझ्या आयुष्याचा स्थायी भाव आहे आणि त्या भावनेतूनच हा रिपोर्ट मी लिहिणार आहे, हा अहवाल तयार करणार आहे. आता त्याच्याबद्दल राजकीय लोकांना जे काय सांगायचे, काय आपापसात आरोप करायचे ते त्यांनी करावेत. त्याच्याशी माझा संबंध नाही आणि मी त्याची दखल घेत नाही. डॉक्टर नरेंद्र जाधव यांची निवड महाराष्ट्राच्या तिसरी भाषा संदर्भामध्ये, सक्तीच्या संदर्भात किंवा निवडीच्या संदर्भामध्ये जी नियुक्ती राज्य सरकारने केली आहे त्याला आपण कसं न्याय देणार, कसं तटस्थपणे आपण या सगळ्या गोष्टी अगदी ज्ञानाच्या आधारावर बुद्धिजीवी असण्याच्या कसोटीवरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू, हे त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आणि या सगळ्या समितीच्या संदर्भात विभिन्न जे प्रश्न जनमनामध्ये उभे राहिले त्याचं निरसनही त्यांनी आपल्या या भूमिकेतून केलेलं आहे. आपण निश्चितपणे हा व्हिडिओ पहा, तुमची काही मतं असतील निश्चितपणे कळवा. आणि डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांनी त्यांच्या संदर्भात होत असलेल्या आरोपांना ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे त्याचा एक गंभीरपणे सगळ्यांना एक प्रेक्षक म्हणून विचार करावाच लागेल. सर, तुम्ही त्रिवेज मीडियाला आपला जो अमूल्य वेळ त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.